नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे, की आपल्याला 2 महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ज्या लोकांनी बॅच जॉइन केलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉइन करायची आहे, त्या विद्यार्थ्यांना आपला जो आत्तापर्यंतचा सिलेबस आपण कंप्लीट केलेला आहे, त्याच्या समोरचा सिलेबस जो आहे, त्याच्या पद्धतीचं प्लॅनिंग कशा पद्धतीचं असणार आहे, त्याच्या समोरचं आपली रूपरेषा कशी असणार आहे त्याबद्दलची माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची आहे. आणि सोबतच दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे, तो म्हणजे मध्ये जो एक एम-पी-एस-सीचा जी-आर येऊन गेला 1 महिन्याच्या आधी, त्याच्यामुळे आरोग्य विभागासंदर्भातले जे लॅब टेक्निशियन आहे म्हणजेच एल-एस-ओ आहे किंवा लॅब टेक्निशियन आहे, लॅब असिस्टंट आहे, या सगळ्या पोस्टविषयी काही कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. त्या सगळ्याची माहिती देखील मला या व्हिडिओमध्ये द्यायची आहे. असे 2 टॉपिकला घेऊन आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. सो मित्रांनो, जाऊया आजच्या पहिल्या टॉपिककडे आणि तो टॉपिक म्हणजे जो आपण सिलेबस आतापर्यंत कव्हर केलेला आहे. याच्या नंतरचा जो आपला सिलेबस आहे, तो व्हेक्टर बॉर्न डिसीज संदर्भातला आहे. त्या संदर्भात कशा पद्धतीचं प्लॅनिंग आपलं समोर असणार आहे, तो एक महत्त्वाचा विषय आपण कव्हर करूया आणि त्यानंतर एम-पी-एस-सीचा जी-आर जो आहे, त्यामध्ये जे टेक्निकल पोस्ट आहे लॅब संदर्भातल्या, त्याच्यावर त्याचा काय परिणाम होत आहे किंवा काही बऱ्याच सगळ्या मिसकन्सेप्शन जे आहे, rumors जे आहे, ते मुलांमध्ये पसरलेले आहे, की एम-पी-एस-सीकडे एक्झाम गेल्याच्या नंतर किंवा लॅब टेक्निशियन जे आहे त्यासाठी फार्मसी क्वालिफिकेशन वगैरे, वगैरे सगळ्या बऱ्याच गोष्टी माझ्यापर्यंत येत आहे. त्या सगळ्यांचं जे आन्सर आहे, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. सो जाऊया मित्रांनो आपल्या पहिल्या टॉपिककडे आजच्या आणि बघूया, की आरोग्य विभागाचं जो आपलं प्लॅनिंग सुरू आहे किंवा आपण ज्या पद्धतीने बॅच कंडक्ट करतो आहे, त्याच्यामधला जो टेक्निकल सिलेबस आहे 80 मार्काचा, त्याच्यापैकी आत्तापर्यंत आपण पॅरासिटॉलॉजीला कव्हर केलेलं आहे आणि पॅरासिटॉलॉजीच्या नंतर आपण त्यामध्ये आपण पॅरासिटॉलॉजीला कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बॅक्टेरियोलॉजीला कव्हर केलेलं आहे. हेमॅटोलॉजीला पूर्ण व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. व्हायरोलॉजीला कव्हर केलेलं आहे. सो याचे फक्त व्हिडिओज आपण कव्हर केलेले नाहीये. या डिजिटल बोर्डवर शिकवत असताना जे सगळे नोट्स मी डिजिटल बोर्डवर शिकवत आहे, ते सगळे नोट्स देखील मी माझ्या ॲपमध्ये प्रोव्हाईड केलेले आहे. आणि सोबतच त्या प्रत्येक टॉपिकवर मी एम-सी-क्यू विथ एक्सप्लेनेशन पण दिलेले आहे. ते सगळे तुम्ही ॲपमध्ये बघू शकता. जवळ-जवळ आपण ह्या सगळ्या 4ही टॉपिकचे आत्तापर्यंत जर एम-सी-क्यू विथ एक्सप्लेनेशन जर बघितले, तर जवळ-जवळ ते सगळे 2000च्या जवळपास येतील. एकट्या हेमॅटॉलॉजीवर मला असं वाटते, की 500च्या जवळपास एम-सी-क्यू असतील. त्याच्यानंतर मला असं वाटते बॅक्टेरियोलॉजीवर 500च्या जवळपास असतील. व्हायरोलॉजीचे एम-सी-क्यू आता जवळपास कंप्लीट होत आलेले आहेत. ते पण 500च्या जवळपास असतील आणि आत्ताचे एक 5-6 दिवसामध्ये एक पॅरासिटॉलॉजीचे पण सगळे जे काही एम-सी-क्यू विथ एक्सप्लेनेशन आहे, ते पण 500च्या जवळपास असतील. म्हणजे फक्त या 4च टॉपिकवर आपण प्रत्येक टॉपिकवर 500-500 असं जर कन्सिडर केलं, तर या 4 टॉपिकवर 2000च्या जवळपास एम-सी-क्यू विथ एक्सप्लेनेशन आपण आपल्या ॲपमध्ये प्रोव्हाईड केलेले आहे. आणि पुढे जो आपला सिलेबस बाकी आहे, तो त्याच्याबद्दल त्याचं प्लॅनिंग मला तुम्हाला सांगायचं आहे, ते असं आहे, की मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो, झिका, स्वाइन फ्लू हे जे सर्व व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे, त्याला आपण कशा पद्धतीने कव्हर करणार आहे. समोर सेकंड पॉइंट जर तुम्ही बघितला, तर त्या व्हेक्टर बॉर्न डिसीजच्या ट्रीटमेंट संदर्भातला आहे. इथे स्पेसिफिकली त्यांनी मलेरिया आणि फायलेरियाबद्दल बोललेलं आहे आणि त्याच्यानंतर लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर ज्या आहेत, त्या सगळ्या व्हेक्टर बॉर्न डिसीज बद्दलचं जे काही लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, त्या देखील आपल्याला बघायच्या आहे आणि टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि त्याची ट्रेनिंग जी आहे, या संदर्भातली माहिती आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायची आहे. सो याच्या पुढचे जे माझे व्हिडिओ आता या संदर्भातले या टॉपिक व्हेक्टर बॉर्न डिसीज संदर्भातले येणार आहे. त्याच्यामध्ये आपण कसं करणार आहे, की एखादा व्हेक्टर बॉर्न डिसीज आपण घेतल्याच्या नंतर त्याची एखादा म्हणजे आता समजा एक्झाम्पल आपण मलेरिया एक्झाम्पलसाठी जर आपण करत आहे, तर याच्यामध्ये मलेरियाला घेत असताना त्याची जी ट्रीटमेंट आहे, ती पूर्ण ट्रीटमेंट पण मलेरियाची सर्वात पहिली इन्फॉर्मेशन राहील. त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट पण राहील. त्या संदर्भातले जे लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, ते देखील त्याच्यामध्ये आपण कव्हर करूया आणि त्याच्यानंतर जे टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे किंवा जे ट्रेनिंग संदर्भातला भाग आहे, तो सगळं देखील त्याच्यामध्ये येईल. सो एकदा मलेरिया सुरू केला, की त्याची ट्रीटमेंट पण आपण बघणार. म्हणजे बी, सी आणि डी हे सगळे पॉइंट आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार. एकदा मग आपण फायलेरियावर आलो, की त्याची सगळी इन्फॉर्मेशन बघणार. मग त्याची ट्रीटमेंट, मग त्याचे म्हणजे एक टॉपिक केल्याच्या नंतर हे सगळे जे पॉइंट्स आहे, त्याच टॉपिकमध्ये आपण ते सर्व कव्हर करून घेणार. अशा पद्धतीचं आपलं समोरचं प्लॅनिंग असणार आहे. आपण असं नाही करणार, की फक्त पहिले जनरल इन्फॉर्मेशन बघून घ्यायची, मग ट्रीटमेंट बघायची. सो ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं शिकल्यापेक्षा एकाच हेडिंग खाली ते सगळं शिकून घ्यायचं, हे माझं पहिलं प्लॅनिंग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की आपण हे सगळे हिमॅटॉलॉजी, पॅरासिटॉलॉजी, बॅक्टेरियोलॉजी, व्हायरोलॉजी हे सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहे. त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहे, त्याच्या नोट्स अवेलेबल आहे, त्याची एम-सी-क्यू विथ एक्सप्लेनेशन आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे आणि ते 2000 पेक्षा जास्त आहे. बऱ्याच WhatsApp ग्रुपला मी माझ्या
माझ्या जो WhatsApp ग्रुपला मी माझ्या टेस्ट पण कंडक्ट करतो आहे. येणाऱ्या मला वाटते 25 तारखेला आपण व्हायरोलॉजीवर टेस्ट माझ्या WhatsApp ग्रुपला ठेवलेली आहे. ज्या लोकांनी बॅच जॉइन केलेली आहे त्यांच्यासाठी ती टेस्ट आहे. तुम्ही पण ही बॅच जॉइन करून त्या टेस्टला माझ्या WhatsApp ग्रुपला तुम्ही देऊ शकता. मुलांचे खूप चांगले प्रतिसाद त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. पुढे आपण बघूया, की हे झाल्याच्या नंतर टेस्ट ह्या पुढे पण आपल्या टेस्ट येत राहतील. या टॉपिक झाल्याच्या नंतर पुढे देखील आपले जे काही एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून सर्व टेस्ट आहे त्या देखील होत राहणार आहे. पुढे एक्झामची डेट आल्याच्या नंतर आपल्याला पेपर प्रॅक्टिससाठी 80 मार्काचा जो टेक्निकल पेपर असणार आहे, मग तो TCS घेऊ की तो IBPS घेऊ की MPSC घेऊ, त्या सगळ्यांच्या लेव्हलनीच आपण आपलं शिकवण्याचे आहे ते कव्हर करतो आहे. सो माझा जो व्हिडिओ आहे ते एकदम डिटेलमध्ये आहे. मग त्याचे जे नोट्स आहेत त्या देखील डिटेलमध्ये आहे आणि जे MCQ मी घेतलेले आहे ते एकदम वरवरचे किंवा TCS, IBPS त्या लेव्हलचे मी सगळ्या लेव्हलला सूट होईल अशा पद्धतीनं शिकवतो आहे. मग ती MPSCनी एक्झाम घेऊ, TCSनी राहू की IBPSनी घेऊ, त्या लेव्हलनीच मी शिकवतो आहे की डेप्थमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी, सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो आहे. ज्याच्यामुळे एक्झाम कोणीही घेतली तरी आपल्याला त्याचा टेक्निकलचा तर मी तुम्हाला 100% सांगतोय, जे 80 मार्काचं आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे त्याच लेव्हलचे माझे MCQ विथ एक्सप्लेनेशन असणार आहे. या ॲपमध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला लॅब IQ हे ॲप डाउनलोड करावं लागणार आहे, ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देतो आहे. एक नॉन पेड ग्रुप आहे. त्या WhatsApp ग्रुपची देखील लिंक मी टाकणार आहे आणि एक डेमो व्हिडिओ म्हणून माझा व्हायरोलॉजीचा पार्ट 4 माझ्या YouTubeला अवेलेबल आहे. त्याची देखील एक मी YouTubeला या कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक टाकणार आहे. ते तुम्ही बघू शकता. पुढे आपण समजून घेऊया व्हेक्टर बॉन्डचं प्लॅनिंग मी आताच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टॉपिकची आपण पहिली इन्फॉर्मेशन बघणार, त्याची ट्रीटमेंट पण बघणार, लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर आणि टेक्निकल इन्फॉर्मेशन हे सगळं आपण या प्रत्येक टॉपिकचं आपण कव्हर करणार आहे. एक्झाम्पल जर मी मलेरियाचं घेतलं, मग त्याची ट्रीटमेंट पण, त्याची लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर पण, टेक्निकल इन्फॉर्मेशन पण अशा पद्धतीने प्रत्येकच टॉपिक आपण कव्हर करणार आहे. सो इन डिटेल प्रत्येक टॉपिक आपला होणार. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं प्रत्येक टॉपिक झाल्याच्या नंतर जसं आता मी मलेरिया कन्सिडर केला, मलेरियाचे A पॉइंट, B पॉइंट, C आणि D हे सगळं कव्हर केल्याच्या नंतर मलेरिया कंप्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला 2024च्या पेपरमध्ये घेऊन जाणार आणि तिथे मलेरियावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, त्याचं ॲन्सर काय आहे आणि आपल्या नोट्समधून ते कशा पद्धतीने कव्हर झालं आहे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो प्रत्येक टॉपिक कव्हर केल्याच्या नंतर मी तुम्हाला 2023चा जो LSOचा पेपर होता, मग तो LSO सर्कल आणि LSO मलेरिया असे 2 प्रकारचे LSOचे पेपर आरोग्य विभागामध्ये होतात. तर त्यांच्या पेपरमध्ये घेऊन जाईल. तो टॉपिक मलेरिया कव्हर केल्याबरोबर 2023-24च्या LSO सर्कलमध्ये काय विचारलं होतं मलेरिया संदर्भात, त्याच्यानंतर LSO जो काही सर्कल आहे त्याच्यामध्ये मलेरिया संदर्भात काय विचारलं होतं, हे सगळे प्रश्न मी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. सो एक प्रकारे आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कशा पद्धतीने माझे व्हिडिओ असतील, नोट्स असतील किंवा MCQ असतील आणि सपोज पेपर प्रॅक्टिस असतील याचा अनुभव तुम्हाला तिथे येईल. ज्या मुलांना अजूनही बॅच जॉइन केलेली नाही ते बॅच जॉइन करू शकतात. सो मित्रांनो, ॲपची लिंक, नॉन पेड WhatsApp ग्रुप आणि एक डेमो व्हिडिओ या तिन्हीची लिंक मी तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे. सो इंटरेस्टेड लोकांनी ती बॅच जॉइन करू शकता आणि तसे बरेच माझे YouTubeला व्हिडिओ जर तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये गेले तर बरेच व्हिडिओ तुम्हाला माझे मिळतील. ही बॅच तुम्ही का जॉइन केली पाहिजे. 2024 मध्ये आरोग्य विभागामध्ये 150 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन या बॅचमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये देखील 2023-24 ला एक 10 ते 12 मुलांचं सिलेक्शन या बॅचमध्ये झालेलं आहे. जागा खूप कमी असताना देखील आणि सध्या रिसेंटली एक 5-6 4-5 महिन्याच्या आधी जी काही DMERची एक्झाम झाली होती त्याचा फायनल रिझल्ट सध्या पेंडिंग आहे काही कारणांमुळे. पण त्यामध्ये देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटसाठी माझ्या बॅचमधून 70 पेक्षा जास्त मुलांना DV बोलवलेलं आहे. त्यांची DV कंप्लीट झालेली आहे. सो अशा या सर्व रिझनमुळे तुम्ही माझी बॅच जॉइन करायला पाहिजे. लॅब असिस्टंट जसं मी आता सगळं तुम्हाला लॅब टेक्निशियन बद्दल सांगितलं येणाऱ्या अपकमिंग आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी, पण त्याचबरोबर लॅब असिस्टंटचे पण बरेच टॉपिक मी माझे टाकलेले आहे. त्याच्यावरही सगळे MCQज आहे लवकरात लवकर आपले त्याच्यामध्ये अपडेट होणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी टाकलेले आहे, त्याच्या नोट्स पण टाकलेले आहे, त्याचे MCQ पण आहे, ते ऑन द वेज आहे. ते पण लवकरात लवकर ॲपमध्ये अपडेट होणार आहे. सो आता प्रश्न जो येतो तो पहिला मुद्दा जो माझा होता, कशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करायचं आहे, जो सिलेबस आहे त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या टॉपिककडे जाणार आहे. सो मित्रांनो, जर तुम्हाला खरंच बॅच जॉइन करायची असेल आरोग्य विभागाची, LSO सर्कल असो, LSO मलेरिया असो किंवा लॅब असिस्टंट असो, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लॅब IQला डाउनलोड करू शकता आणि तिथे बॅच जॉइन करू शकता. मला माझा नंबर पण मी स्टार्टिंगला तुम्हाला दिला आहे. मला WhatsApp देखील तुम्ही करू शकता.
या संदर्भातली जर माहिती पाहिजे असेल तर 99 60 157 852 या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो मित्रांनो, आता जाऊया आपल्या आजच्या दुसऱ्या मुद्द्यावर, ज्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना भरपूर सगळं कन्फ्युजन आहे. सो बघूया आजचा आपला दुसरा मुद्दा. आरोग्य विभागाची एक्झाम जी आहे ती कोणाकडे जाईल? एम-पी-एस-सी कडे राहील, टी-सी-एस कडे जाईल की आय-बी-पी-एस कडे जाईल? या हिशोबाने आपण बघूया. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की काय झालं होतं, की एम-पी-एस-सी कडे सर्व सरळ सेवाच्या ज्या काही एक्झाम आतापर्यंत टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस घेत होत्या, त्या सर्व एक्झाम ज्या आहेत त्या एम-पी-एस-सी कडे जाण्याचा एक जी-आर प्रसिद्ध झाला होता 1 महिन्याच्या पूर्वी. पण त्या जी-आरमध्ये आरोग्य विभागाचं नाव कुठेही नाही आहे. त्याच्यामुळे डी-एम-ई-आरचं एक्झाम आहे, वैद्यकीय शिक्षण विभागाची जो पोस्ट आहे त्याचं नाव त्या जी-आरमध्ये आहे. पण आरोग्य विभागामध्ये जे काही आपल्या संदर्भातल्या ज्या पोस्ट आहे, म्हणजे अख्ख्या आरोग्य विभागाचंच कोणत्याच आरोग्य विभागाच्या कोणत्याच पोस्टचं नाव तिथे नाहीये. त्याच्यामध्ये मग लॅब्स एल-एस-ओ असो, सर्कल आणि मलेरिया त्यांचं पण नाव नाहीये. मग फार्मसिस्ट असो, नर्सिंग असो, एम-पी-डब्ल्यू असो, ते सगळ्या कोणत्याच पोस्ट ज्या आरोग्य विभागाअंतर्गत येतात, त्याचं तिथे नाव नाहीये. अख्खा आरोग्य विभाग त्या जी-आर मधूनच गायब आहे. सो तिथे डी-एम-ई-आरचं मात्र नाव आहे. डी मध्ये जे लॅब टेक्निशियन असतात, पुढे येणारी जी एक्झाम असेल त्या संदर्भातलं नाव तिथे आहे. त्या पोस्टचं क्वालिफिकेशन पण तिथे लिहिलेलं आहे. सो नवीन जो जी-आर एम-पी-एस-सीचा आलेला आहे, त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचं कुठेही उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळे अजून पण हा संभ्रम आहे, की आपली एक्झाम एम-पी-एस-सी घेणार, टी-सी-एस घेणार की आय-बी-पी-एस घेणार. सो एक्झाम कोणीही घेतली, मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझं जे टीचिंग आहे, व्हिडिओज आहे, नोट्स आहे, एम-सी-क्यूज आहे, हे एम-पी-एस-सी, टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसच्या लेव्हलचेच आहे. तुम्हाला तिथे कुठेही कॉम्प्रोमाईज पाहायला मिळणार नाही. सो आता या टॉपिककडे जाऊया, की एम-सी-क्यू एम-पी-एस-सी जे आहे, ते सरळ सेवाकडे जाणारा जी-आर तुम्ही बघितला असेल. त्यामध्ये डी-एम-ई-आरचा तर उल्लेख आहे. पण आरोग्य विभागामध्ये काय आणि डी-एम-ई-आर मधले जे काही लॅब टेक्निशियन आहे किंवा लॅब असिस्टंट आहे, त्यांच्या क्वालिफिकेशन वगैरे या सगळ्यांबद्दलची माहिती तिथे दिलेली आहे. पण त्या जी-आर मध्ये आरोग्य विभागाचं नाव नसल्यामुळे आरोग्य विभागाचे सर्व पदं म्हणजे लॅब टेक्निशियन असो, म्हणजेच एल-एस-ओ असो किंवा लॅब असिस्टंट हे या 3 पैकी कुठेतरी असू शकतात. पण मॅक्सिमम चान्सेस जे आहे ते 50 ते 60-70% आपण म्हणू शकतो. त्या जी-आर मध्ये आरोग्य विभागाचं नाव नसल्यामुळे येणारी जी अपकमिंग आरोग्य विभागाची एक्झाम आहे, ती टी-सी-एस कडे असण्याचे 50 ते 70% चान्सेस आपण नक्कीच म्हणू शकतो. समोर जाऊया. एक महत्त्वाचा मुद्दा मला याच्यामध्ये पुन्हा कव्हर करायचा आहे, की डी-एम-आरमध्ये जी लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट विषयी डी-एम-आरच्या जागा मिनिमम आता पुढे 2 वर्ष तर नक्कीच येणार नाहीये. हे तर याचं रिझन असं आहे, की डी-एम-आरची एक्झाम आत्ताच या 5-6 महिन्याच्या आधी होऊन गेलेली आहे. त्याचा रिझल्ट आता प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यामुळे डी-एम-आरमध्ये लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंटच्या ज्या जागा आहेत, त्या पुढे 2 वर्ष तर नक्कीच येणार नाही. आता जी मोठी जाहिरात येणार आहे, ती फक्त आणि फक्त आरोग्य विभागाचीच येऊ शकते. त्याच्यामुळे डी-एम-आर या जी-आरमध्ये ज्या ज्या पद्धतीने यांनी सांगितलेलं एम-पी-एस-सी कडे जाणार आहे, त्याचा सध्या तरी 2 वर्ष आपल्याला काहीही फायदा नाहीये. ती जाहिरात डी-एम-आरची सध्या 1 ते 2 वर्ष येणार नाही. पुढे बघूया काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये ज्या मला पाहायला मिळाल्या. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असं होतं आणि ते मला मेसेज करून, कधी स्क्रीनशॉट काढून काही इन्स्टिट्यूट आहे मोठ्या-मोठ्या, त्यांनी पण यामध्ये काहीतरी गफलत केली आहे. त्याची पी-डी-एफ बनवून बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचली आहे आणि चुकीचा अर्थ त्यामधून निघतो आहे. काही मेसेजेस पाहायला मिळत आहेत. तर मेसेजचा स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवतो. काही चुकीच्या पद्धतीची माहिती तिथे पोहोचल्यामुळे जे विद्यार्थी लॅब संदर्भातली एक्झामचं प्रिपरेशन करत आहे, त्यांच्यामध्ये खूप संभ्रम निर्माण होत आहे. सो त्यातला पहिला एक डेमो मी तुम्हाला सांगतोय नेमका काय संभ्रम, काय इश्यू मुलांना फेस होत आहे. सो बघा इथे जर तुम्ही हा तोच जी-आर आहे, जो एम-पी-एस-सी कडे सरळ सेवा जाणारा जो जी-आर मी तुम्हाला मगाशी सांगितला, त्या जी-आर मधला एका महत्त्वाच्या स्क्रीनशॉट मी इथे टाकलेला आहे. बघा इथे तुम्हाला पोस्ट दिसत आहे, प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅबोरेटरी असिस्टंट. आता या लॅब असिस्टंटसाठी हे जुनं क्वालिफिकेशन होतं एस-एस-सी आणि आता त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं होतं तेव्हा, की काही सम प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. सो एक्सपिरियन्स आणि एस-एस-सी असं आधी लागत होतं आणि आता नवीन जो जी-आर आला त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं, की याला बॅचलर डिग्री इन सायन्स आणि कोणत्याही एक्सपिरियन्स किंवा कोणतेही स्किल लागणार नाही. सो बी-एस-सी लागणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ही गोष्ट वाचल्याच्या नंतर आपल्यापैकी बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांनी होप सोडून दिली, की सर आता तर लॅब लॅब असिस्टंटसाठी बी-एस-सी लागणार आहे. आम्ही तर आमचं डी-एम-एल-टी केलं आहे. टेक्निकल बॅकग्राऊंड आमचं आहे. सो आता आमचं बी-एस-सी नाहीये, तर बी-एस-सी वाले किंवा बी-एस-सी वाले सगळे त्याच्यामध्ये येतील. मित्रांनो, तुम्ही हा विभाग बघा. हा आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग. हा उच्च व तंत्र ह्या शिक्षण विभागातला लॅब असिस्टंटची गोष्ट सुरू आहे. मे बी माझ्या माहितीप्रमाणे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये 12वी पर्यंत
किंवा कॉलेजेसमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, आपल्याला प्रयोगशाळा होती, लॅब होती. त्या लॅबमध्ये लॅब असिस्टंट होते. त्या असिस्टंटची ही गोष्ट चालू आहे. आरोग्य विभागातले जे तुम्ही जे कोर्सेस केलेले आहेत, डी वगैरे, वगैरे, हे सगळे आरोग्य विभागासाठी आहे. ह्या तिथल्या असिस्टंटच्या संदर्भातल्या या गोष्टी चालू आहे. त्याच्यामुळे ह्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातली हे लॅब असिस्टंट आहे. तिथे हे बी-एस-सी मागितलेलं आहे. आरोग्य विभागाच्या लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियनची इथे गोष्ट सुरू नाहीये. त्याच्यामुळे आधी पण त्याचं डी-एम-एल-टी नव्हतं, आत्ता पण नाहीये आणि या विभागाच्या जाहिराती मी तरी माझ्या या 6 ते 7 वर्षामध्ये कधीच आलेल्या बघितलेल्या नाहीये आणि याच्या जाहिराती अशा डी सारख्या जसं डी ची लास्ट जाहिरात जी होती आता 4-5 महिन्याच्या आधी जी येऊन गेली, ती 300-400 इतकी मोठी जाहिरात होती. आरोग्य विभागाची मागच्या वेळेस जी जाहिरात आली होती 2024 मध्ये 600 पदं त्याच्यामध्ये लॅब असिस्टंट आणि एल-एस-ओचे होते. अशा मोठ्या जाहिरात याच्या बिलकुलच येत नाही. हार्डली 5, 10, 15, 20 याच्यापेक्षा जास्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा मोठ्या जाहिरात याच्या येत नाही. अजून तरी 6 वर्षात या विभागाची लॅब असिस्टंटची ज्याला बी लागणार आहे, ही जाहिरात मी तरी बघितलेली नाही. पुन्हा बघा मुलं कुठे कन्फ्यूज होत आहेत. जी-आर वाचताय किंवा त्यांच्यापर्यंत तो चुकीचा स्क्रीनशॉट पाठवल्यामुळे किंवा चुकीची माहिती पोहोचवल्यामुळे पुन्हा मुलं कन्फ्यूज होत आहे. म्हणून मी हे टाकलेलं आहे. बघा इथे पुन्हा तोच आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग. इथे लॅबोरेटरी टेक्निशियन लिहिलेलं आहे. आता याचं क्वालिफिकेशन इथे बघा एस-एस-सी, डिप्लोमा इन फार्मसी अँड डिग्री इन फार्मसी. आमचे पोरं यांनी हे वाचलं आणि बऱ्याच मुलांना तो एक मेसेज पण मी तुम्हाला व्हायरल दाखवतो. याचा स्क्रीनशॉट मला विद्यार्थ्यांनी पाठवला. सर आता हे खूप अवघड झालं. लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी फार्मसी मागत आहे सर, आता आपलं कसं? मित्रांनो, हा आपला विभाग नाहीये. हा एक उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे, ज्याचं आधी क्वालिफिकेशन हे डिप्लोमा इन फार्मसीच होतं आणि त्याच्यासोबत काही त्यांनी सेकंडरी पास आणि मग ते काही रजिस्ट्रेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मागितल्या. म्हणजे आधीपासूनच हे फार्मसी संदर्भातलंच होतं आणि आता त्यांनी काय सांगितलंय एस-एस-सी प्लस डिप्लोमा इन फार्मसी एक्सपिरियन्सची वगैरे गरज नाही असं त्यांनी सांगितलंय. सो ही पोस्ट जी आहे, ही आधीपासूनच फार्मसीकडे होती. सो हा लॅबोरेटरी टेक्निशियन जो ह्या विभागाचा आहे, याची जाहिरात देखील मला नाही आठवत की या 5-6 वर्षामध्ये कधी आलेली असेल. आली तरी कधी पूर्ण महाराष्ट्राच्या लेव्हलवर 5-6 पेक्षा जास्त जागा येणार नाही. सो खूप छोटी जाहिरात याची असते. त्याच्यामुळे असं खूप अरे सर हे लॅब टेक्निशियन आहे, फार्मसिस्ट त्याच्यासाठी आता बी-फॉर्म लागणार आहे, डी-फॉर्म हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे. पहिले पण त्याच्यासाठी काहीतरी आपलं डी होतं नाही. आता पण त्यासाठी डी नाहीये आणि मेन म्हणजे आरोग्य विभाग ज्याच्यामध्ये जास्त जागा निघतात, तो हा विभाग पण नाहीये. ठीक आहे. सो हा विभागच दुसरा आहे. फक्त हे नावं जे आहे ते मिळते-जुळते असल्यामुळे आपले विद्यार्थी तिथे कन्फ्यूज होत आहे. तो ही आरोग्य विभागाच्या लॅब टेक्निशियन किंवा असिस्टंटची इथे गोष्ट सुरू नाहीये. त्याच्यामुळे मुलं फक्त हे बघतात लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट इथलं क्वालिफिकेशन बघतात आणि मग त्यांचा सगळा घोळ सुरू होऊन जातो. बघा मी याच्यासाठी तुम्हाला अ, एक येस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हा उच्च व तंत्र शालेय विभाग आहे. याची जाहिरात तर मी खरंच कधी बघितली नाहीये आणि क्वालिफिकेशन याचं आधीचं 10th होतं. आता बी-एस-सी झालेलं आहे. लॅब टेक्निशियनमध्ये पण चार्टमध्ये दिल्याप्रमाणे त्याचं क्वालिफिकेशन होतं बी-फॉर्म वगैरे आणि आता पण त्याचं बी-फॉर्म किंवा डी-फॉर्म असं मागितलेलं आहे. सो ते आधी पण आपल्याकडे ते क्वालिफिकेशन आपलं नव्हतंच. ते आधीच डी-फॉर्म, बी-फॉर्म वाल्यांचं होतं आणि आता पण त्यांनी फक्त त्याला एक्सपिरियन्स वगैरेची जी अट होती, ती कॅन्सल केलेली आहे. इथे जे दिलेलं लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आहे, हे आरोग्य विभागाचं नाही आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे बघूया. सो ह्या एक मेसेज आहे मित्रांनो. हा मेसेज बऱ्याच लोकांचा स्क्रीनशॉट आहे. मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे. हा मेसेज खूप चांगला सर्क्युलेट झालाय. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये सर्क्युलेट झाला जे लॅबचं प्रिपरेशन करताय. ते अर्धे विद्यार्थी बिचारे तिथेच घायाळ होऊन गेले, की आता आपलं काही खरं नाहीये. बघा इथे वर लिहिलं आहे फार्मासिस्ट. मेसेजच चुकीचा आहे. लिहिलेलं आहे फार्मासिस्ट. भरती एम मार्फत होईल. डी जाहिरात आधीच आत्ताच येऊन गेली आहे 5-6 महिन्याच्या आधी. त्याच्यामुळे ही ची फार्मसिस्टचीच नाही, कोणतीच जाहिरात डी मिनिमम 1 ते 1.5 वर्ष येऊ शकत नाही. ठीक आहे. मग बघा इथे काय लिहिलं आहे, की लॅब टेक्निशियन आणि लॅब टेक्निशियनसाठी डी-फॉर्म लागणार. लॅब टेक्निशियनसाठी हे जे आहे, उद्योग विभागामध्ये जो फार्मासिस्ट आहे, त्याच्यासाठी हे आहे. सो कुठेच असं लिहिलं नाही, की जो आहे, तिथे फार्मासिस्ट जो विभाग आहे, त्याच्यामधलं जे लॅब टेक्निशियन आहे, त्याला डी-फॉर्म लागणार आहे. सो असं नाहीये. ठीक आहे. तो विभाग जो होता तो हा आहे तो. या विभागासाठी ते लॅब टेक्निशियन जे आहे ते डी-फॉर्मकडे गेलेलं आहे. ते ऑलरेडी कधी आपल्यासाठी नव्हतंच. सो विद्यार्थी काही हे बघतच नाहीये. त्यांना हा विभाग कोणता आहे हे न बघता ते फक्त एवढं बघतात, की लॅब टेक्निशियनसाठी इथून पुढे डी-फॉर्म लागणार.
अरे बाबा तुम्ही डी केलेलं आहे, मग त्याचं काय करायचं? आपला हा विभागच नाहीये. आरोग्य विभागासाठी हे क्वालिफिकेशनच सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला इथे काळजी करायची गरज नाहीये. पण हा मेसेजचा पूर्ण अनर्थ करून आपले विद्यार्थी बिचारे खूप टेन्शनमध्ये आलेले आहे. आता याच्या व्यतिरिक्त जसं साठी आता त्यांनी सांगितलेलंच आहे. तर मध्ये पण काय सध्या सिच्युएशन आहे. आता तर 1-1.5 वर्ष जाहिरात येणार नाही, पण पुढे जेव्हा जाहिरात याची 1 ते 1.5 वर्षानंतर येईल, तेव्हा काय सिच्युएशन असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता हा एक ची एक्झाम जी आता 2-3 4-5 महिन्याच्या आधी झाली होती. त्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी यांनी बघा पहिले डिग्री कोर्सेस प्रिफरन्स शॅल बी गिव्हन कॅन्डिडेट. इथे आता काय झालं आहे बॅचलर डिग्री इन अ सायन्स म्हणजे इथे बी लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी यांनी बॅचलर डिग्री इन द सायन्स रिलेव्हंट स्ट्रीम त्यांनी सांगितलं आहे आणि सहाय्यकसाठी जे आहे त्यांनी सांगितलं आहे बॅचलर डिग्री इन द सायन्स. सो हे जे आहे त्याच्यामध्ये जे लॅबोरेटरी टेक्निशियन आहे यासाठी बॅचलर डिग्री इन द रिलेव्हंट सायन्स. रिलेव्हंट म्हणजे काय? तर तुमचं जर टेक्निशियन आहे त्या टेक्निकल जे बॅकग्राऊंड तुमचं आहे ते तुम्हाला तिथे हवं आहे. ठीक आहे आणि इथे लॅब असिस्टंटसाठी पण त्यांनी सांगितलं की रिलेव्हंट याच्यामधलं तुमचं काय पाहिजे आहे बॅचलर डिग्री पाहिजे. रिलेव्हंट म्हणजे काय? जे तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे डी संदर्भातलं तिथलं ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे आहे किंवा डी त्याच्यामध्ये चालेल अशा पद्धतीचं. पुढे समजून घेऊया अजून याच्यामध्ये काय दिलं आहे. अजून बऱ्याच गोष्टींचं मिळतं-जुळतं नाव असल्यामुळे जसं हे बघा इथे एक उद्योग व ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग याच्यामध्ये पण एक लॅबोरेटरी असिस्टंट संदर्भात माहिती दिलेली आहे. तिथे बघा काय सांगितलेलं आहे, की बॅचलर डिग्री इन अ सायन्स म्हणजे हा आपला आरोग्य विभाग नाहीच आहे. आरोग्य विभागासाठी हा जो विभाग आहे तो हा उद्योग व ऊर्जा कामगार खनिकर्म विभाग आहे. तिथे त्यांनी केमिस्ट्री मागितलेला आहे. सो आधी पण हा काही केमिस्ट्रीवाल्या लोकांसाठीच होता. आता पण त्यांनी ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये कंपल्सरी आधी फक्त त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे मागितला होता. आता ते एक्सपिरियन्स त्यांनी हटवलेला आहे. हे बघा लॅबोरेटरी असिस्टंट पुन्हा एक सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. बांधकाम विभागामध्ये पण लॅब असिस्टंट आहे. त्याच्यासाठी पण त्यांनी केमिस्ट्री मागितलेला आहे आता या नवीन याच्यानुसार. सो हे विभाग जे आहे इथे लॅब असिस्टंट तुम्हाला दिसत आहे. पण हे आरोग्य विभागाचे नाहीये. त्याच्यामुळे इथलं क्वालिफिकेशन पाहून कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. पुढे बघूया. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसत आहे. शालेय व क्रीडा शिक्षण विभाग, शालेय क्रीडा शिक्षण हे विभाग आहे. प्रत्येकामध्ये लॅबोरेटरी असिस्टंट तुम्हाला दिसेल, प्रयोगशाळा सहाय्यक यांचे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ नका. याच्यामध्ये कुठेच आरोग्य विभागातल्या लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंटसाठी किंवा साठी तिथे माहिती दिलेलीच नाहीये. त्याचं क्वालिफिकेशन चेंज झालं आहे, नाही झालं हे काहीच दिलेलं नाहीये. आणि डेफिनेटली जर ते आरोग्य विभागासंदर्भातलं लॅब टेक्निशियन पुढे येईल, त्यासाठी तुमचं जे टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, त्याचं रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग मधलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे लागणार आहे. ना की तुम्हाला फक्त प्लेन किंवा काहीतरी बी फॉर्म असं लागणार. असं होणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय. अजूनही काही मी विभाग काढलेले आहेत त्या मधून. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला लॅबोरेटरी असिस्टंट. त्यामध्ये त्या तिथली डिग्री तुम्हाला लागेल. हे पण जलसंपदा विभाग आहे, पाणी पुरवठा विभाग आहे. तर त्या प्रत्येक याचं तुम्हाला मी लॅबोरेटरी असिस्टंट संदर्भातल्या ज्या काही पोस्ट आहे आणि त्यांचं क्वालिफिकेशन मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो होपफुली मित्रांनो तुमचं हे कन्फ्युजन जे आहे ते इथून दूर झालेलं असेल. या सगळ्या गोष्टीचा सारांश फक्त इतकाच आहे. जर त्याला शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर आरोग्य विभागासंदर्भातली या एम-पी-एस-सीच्या मध्ये कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळे एम-पी-एस-सी कडे ही आरोग्य विभाग जाऊ शकते किंवा टी-सी-एस, आय-बी-पी-एस कडे पण राहू शकते. त्याचे 70% चान्सेस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट क्वालिफिकेशन बी-फॉर्म झालं, डी-फॉर्म झालं हा जो तुमचा गैरसमज होता तसं नाहीये. आरोग्य विभागाचं असो किंवा जरी तुम्ही बघितलं तर त्याचं बी-फॉर्म झालं किंवा डी-फॉर्म झालं हा कन्सेप्ट साफ चुकीचा आहे. सो ते दुसऱ्या विभागाच्या पोस्ट आहे ज्या आधी पण आपल्याकडे नव्हत्या. त्याचं नाव फक्त मिळतं-जुळतं आहे लॅब असिस्टंट. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते आपलेच लॅब असिस्टंट आरोग्य विभागाचे किंवा मग संदर्भातले आहे. सो मित्रांनो होपफुली तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि यातून तुम्हाला बरेच कन्फ्युजन तुमचे दूर झाले असतील. भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्या लोकांना बॅच जॉइन करायची असेल त्यासाठी लिंक जी आहे ॲपची मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत सत्यमेव जयते.